हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर काल होता बेंदूर. तर बेंद्राच्या दिवशी आमच्याकडे असं आंब्याच्या पानाचं तोरण आहेत, ते असं बांधायला येतात. त्यांना मग काहीतरी धान्य दिलं जातं किंवा पैसे दिले जातात. तर दोन्ही दरवाजाला पण ते लावून घेतलं. आणि आज सकाळी आज मुलांना काही सुट्टी नव्हती, त्यामुळं त्यांना अर्धी शाळा होती, 1 वाजता येणार होते. तर टिफिनसाठी शिराच बनवलेला होता. त्यांचा टिफिन वगैरे देऊन त्यांना घालवलं. आणि मग नंतर इथं मी डाळ शिजवून घेतली. नंतर भात पण लावला. डाळ घरची असेल तर 3 शिट्ट्यात व्यवस्थित शिजली जाते. पण कुकरमध्ये ना कसं आपल्याला येळवणे काढायला जास्त पाणी बसत नाही, म्हणून दुसऱ्या पातेल्यात पाणी तर मी गरम करून घेतलं आहे. आणि ते पाणी यामध्ये टाकून परत थोडा वेळ ना हे उकळू देते. तसंच शिजवून घ्यायचं 1-5-10 मिनटं परत. आणि मग छान येळवणे घट्टसर असं निघतं. आता हे डाळीतलं पाणी सगळं असं गाळून घेतलं आहे. आणि थंड थोडंसं पाणी सगळं नितळलं की मग यामध्ये कुकरमध्ये गूळ घेतला आहे. पुरणपोळी कशी थोडीशी गोड असेल तर चांगली लागते. कुकरमध्ये अगोदर गूळ टाकते मी आणि नंतर यामध्ये ना थोडंसं चमच्याभर तूप टाकायचं. आणि मग ही आपली शिजवलेली डाळ आहे ती टाकून परतून घ्यायचं. डाळ असं पुरण परतून घेतलं ना ते पुरण व्यवस्थित आपलं होतं एकसारखं आणि टिकतंसुद्धा ते. आणि चवीलासुद्धा ते छान लागतं. आता इथं आमटीची तयारी करण्यासाठी कांदा भाजून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात अगोदर जिरं खोबरं आहे ते सुकं बारीक करून घेतलं होतं. नंतर कोथिंबीरची देठं, लसूण, कांदा हे सगळं टाकून आता मसाला सगळा वाटून घेते. आमटीला कसा लसूण भरपूर घातला की आमटी चवीला छान होते. त्यामुळे परतसुद्धा थोडासा लसूण आणि वाटणासोबत कढीपत्ता पण बारीक करते. आणि फोडणीसाठी पण इथं घेतला आहे. मग लसूण थोडासा असा कट करूनच घेतला आहे, ठेचून घ्यायचा किंवा कट करून. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन यामध्ये भरपूर सगळा लसूण कढीपत्ता हे टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने आता आमटी करण्याची प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनते. पण ही आमटी छान लागते आणि जशी शिळी होईल तशी तर ते अजून छान लागते. लसूण कढीपत्ता छान फुलल्यानंतर परत आपल्याला इथं जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे आता वाटणात पण मसाले ह्याच्यातच कोथिंबीर टाकायची, म्हणजे ते चवीला छान लागते. नंतर यामध्ये घरचं काळं तिखट, थोडीशी हळद आणि मीठ टाकले. आता इतर घरचं तिखट चांगलं असेल ना, इतर सगळं बाहेरचा मसाला घालायची गरज पडत नाही. आणि त्यामध्ये थोडंसं येळवणे घालून हे तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं, कारण तेलाचा वापर मी अगोदर कमी केलेला होता त्यामुळं. आणि नंतर यामध्ये हे येळवणे टाकून घ्यायचं. आता एकीकडे आमटी शिजायला ठेवून दिली, तोपर्यंत हे आता सणाला आपण कुरडई वगैरे तळतोच, तर हे सगळं तळून घेतलं. आमटी पण इथं झालेली होती. तोपर्यंत सासूबाईंनी इथं पुरणसुद्धा वाटून ठेवलं होतं. पुरण आता थंड होण्यासाठी ठेवून दिले. आणि नंतर नैवेद्य वगैरे अगोदर करून घेतलं, म्हशीची पूजा करून घेतली. आणि मग राहिलेल्या पोळ्या करायच्या होत्या. आता सकाळपुरत्याच पोळ्या करायच्या होत्या आणि राहिलेल्या आहेत त्यामुळे संध्याकाळ करायच्या होत्या. नंतर पोळ्या वगैरे ह्या सकाळच्या झालेल्या होत्या आणि राहिलेल्या आता मी संध्याकाळी करायला घेतलेत. आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर. सकाळी पोळ्या केलेल्या मी आणि राहिलेल्या अर्ध्या आता संध्याकाळी फक्त लाटायचं. आणि ओमला जरा सर्दी ताप थोडंसं आलेलं आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं ना त्याला सारखीच भूक लागते आता. तर इथं त्याला ब्रेडला पीनट बटर लावून त्याचं खायचं चालू आहे. पुरणपोळी त्याने सकाळी खाल्लेली. आता म्हणलं मला त्याला तशी आवडते, पण आता तब्येत बरी नसल्यामुळे त्याला आज आता परत पोळी खायची काही इच्छा नव्हती. त्यामुळे त्याला चपातीच करायची होती. आणि राहिलेल्या मग पिठाच्या सगळ्या मग पुरणपोळ्या म्हणजे जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच केल्या. आणि राहिलेलं पुरण आहे ना ते पण परत फ्रीजमध्येच ठेवते. आणि अजून परत कधी ना दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या गरम गरम करते. एकदम करून ठेवण्यापेक्षा ना हवं तेव्हा आपल्याला करू शकतो आपण. तेवढ्याच 2-3 लागतील, म्हणजे आपल्याला खायच्या तेवढ्या केलं तरी चालतं. पुरण तयार असलं की पोळ्या बनवायला मग नंतर काही जास्त वेळ लागत नाही. संध्याकाळी परत इथं भात लावलेला होता, आमटी होतीच आणि पीठ सकाळीच मळलेलं होतं. तर ते पीठ आणि पुरण दोन्ही पण फ्रीजमध्येच होतं. तर आता कणिक फक्त संपवणार आहे सगळे आणि पुरण थोडंसं राहिलेलंच आहे 2-3 पोळ्याचं. त्या उद्या राहिलेल्या पोळ्या करायच्यात. पण कणिक कसं सकाळची संध्याकाळ किंवा संध्याकाळची सकाळ जास्तीत जास्त, म्हणजे कधी तर, कारण जास्त फ्रीजमध्ये ठेवून कणिक खाऊच नाही म्हणतात.
तर नंतर इथं सगळ्या माझ्या पुरणपोळ्या करून झालेल्या होत्या. संध्याकाळी तसं आता अंधार पडायला लागलेला होता. स्वयंपाक आमचं जेवण लवकरच असतं 7:30पर्यंत, जास्तीत जास्त 7:30. कधी खूपच लेट झालं तर 8 होतात, नाही त्याच्या पुढं असं कधीच जात नाही. आणि आता हा ना 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. किचनमध्ये साफसफाई बघा किती जर केलं तर ना ते कमीच राहतं. आता ही पट्टी बसवल्यामुळे पण धूळ उडली होती आणि उन्हाळ्यापासून म्हणजे हे साफ केलं नव्हतं, त्यामुळं वरच्या टाईल्स आहेत ना त्या चिकट होतात. तर त्यांना मी अगोदर निरम्याचं पाणी करून ना त्यामध्ये मॉप बुडवून ते वरचं सगळं टाईल्स मी पुसून घेतले. आणि नंतर आता खाली ह्या ज्या खिडक्या आहेत ह्या खिडक्या आपण जे आता चिमणी नसेल तर ही जे सगळं तेलाचं आपण फोडणी दिलेलं उडतं ते सगळं खिडकीत वर इथंच बऱ्यापैकी बसतं. हीच जाळी जरा जास्त तेलकट होते खिडकीची, तर ते पण थोडीसं निरम्याचं ह्यानं ते घासून घेतलं. पूर्ण खिडक्या म्हणजे असं या इकडच्या खिडकीचा तसा जास्त उपयोग होत नाही, मग ते जास्त कधी आम्ही उघडतच नाही. इथं भरण्या वगैरे ठेवलेल्या असतात एवढंच, कारण इकडची एक खिडकी आहे, इकडे एक दरवाजा आहे, त्यामुळे इकडं पाठीमागची खिडकी उघडण्याचं जास्त प्रश्नच येत नाही. फक्त हे साफ करायलाच लागतं. आणि ह्या स्लायडिंगच्या खिडक्या साफ करायला खूप वेळ जातो. आणि किचनमध्ये कसं तेलकट होतं, त्यामुळे किचनमध्ये मला वरती जास्त काही ठेवूच वाटत नाही, कारण किती जरी आपण साफसफाई केलं ना ते 8-10 दिवस 7 ते तसंच म्हणजे चिकट त्यावरती भरण्या ठेवा किंवा कोणत्याही गोष्टी ठेवल्या तर चिकट होतातच. कारण इथं तेलाचा वापर असतो, त्यामुळं तसं होतं. त्यामुळं किचनवरती गोष्टी जास्त ठेवण्यापेक्षा ते सगळं आत ठेवलेलं बरं वाटतं. किचनवर जेवढा कमी पसारा असेल तेवढं बरं वाटतं. आणि किचन साफ केल्यानंतर बघा वरच्या टाईल्स वगैरे अगदी छान स्वच्छ झालेल्या होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.